नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायलीचं अगदी व्यवस्थितरित्या विधिवत लग्न पार पडल्यानंतर अर्जुनने सायलीला सुभेदारांच्या घरी गृहप्रवेश करून बायकोच्या अधिकाराने नेलेलं असतं. त्यानंतर सायलीला खूप कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन प्रत्येकाचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. पण इथे अर्जुनला पूर्णपणे खात्री असते, काहीही झालं तरीसुद्धा सायली प्रत्येकाचं मन जिंकण्याचा जरूर प्रयत्न करेल आणि म्हणूनच त्याने आता सायलीची चिंता सोडलेली असते. सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याने अजून एक निर्णय घेतलेला असतो. इथे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चला, आता महत्त्वाचं माझं काम झालेलं आहे, ते म्हणजे सायलीबरोबर विधिवत सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न तर माझं झालंय. आता माझ्या कामाकडे माझं खूप दुर्लक्ष झालं होतं, त्याच्यामुळे आता कामाकडे फोकस करणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रेक्षकांनो, अर्जुनने सगळ्यात पहिली जी केस हातामध्ये घेतलेली असते ती म्हणजे मधुबाऊंची. तर इकडे विलास मर्डर केस ही पुन्हा एकदा अर्जुनला आपल्या हातामध्ये घ्यायची असते. त्याचं म्हणणं असतं की सायलीने माझ्याबरोबर लग्न मधुभाऊंसाठी केलं होतं, त्यामुळे इथे आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून घरी आणायची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. आणि त्यामुळे इथे अर्जुनने आता पहिलीच केस हातामध्ये घेत इकडे साक्षीला असा काही धडा शिकवलेला असतो, तिच्या विरोधामध्ये असे काही पुरावे सादर केलेले असतात, त्याच्यामुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि सायली ही जन्मठेपेसाठी आता अरेस्ट झालेली असते. तर जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने तिला सुनावलेली असते आणि मधुभाऊ इथे निर्दोष सिद्ध झालेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी अर्जुनकडून केस काढून घेतलेली असते, पण अर्जुन कशा पद्धतीने मधुभाऊंना कन्व्हिन्स करून त्यांच्याकडून पुन्हा त्यांची केस मिळवतो आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये असे कुठले पुरावे सादर केल्यानंतर साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होते आणि तिच्याकडून दंडसुद्धा वसूल केला जातो. त्याचबरोबर इथे अर्जुनने खूपच व्यवस्थितरित्या इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात आणि शेवटीला कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला असतो की मधुभाऊ हे निर्दोष आहेत, त्यांनी काहीही गुन्हा केलेला नाही आहे. विनाकारण त्यांना या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हे सुद्धा कोर्टाने आता सगळ्यांसमोर जाहीर केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचं लग्न झाल्यानंतर सगळेजण खूपच जास्त डिस्टर्ब असतात. तर इथे सुभेदार, किल्लेदार सगळेजण अर्जुन सायलीवरती रागवलेले असतात, कारण इथे आता सगळ्यांचा विरोध पत्करून अर्जुनने शेवटीला आपल्या मनाचं ऐकलेलं असतं. त्याने आपल्या बायकोबरोबरच लग्न केलेलं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघे जण तर एकत्र आलेले असतात, पण इथे बाकीची काही मंडळी आता दुखावली गेलेली असते. पण या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीची काही चुकी नसते. किती वेळा तरी अर्जुनने सांगितलेलं असतं की मी सायलीशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करणार नाही, तरीसुद्धा जबरदस्तीने त्याचं लग्न इथे प्रियाबरोबर लावून देण्यात येणार होतं. पण शेवटीला फायनली इथे सायलीने आपल्या प्रेमासाठी स्टँड घेतलेला असतो आणि तिने आपल्याच नवऱ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे अर्जुनने सुद्धा आता हिंमत दाखवलेली असते. जर माझी बायको माझ्यासाठी इथपर्यंत येऊ शकते तर मी का नाही? मला तर आता फक्त 2 पावलांवरती जायचं आहे. आणि म्हणूनच इथे अर्जुनने आता सायलीसाठी इथे स्टँड घेतलेला असतो. आपल्या बायकोसाठी त्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत तिची साथ दिलेली असते आणि तिच्याबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे आता लग्न व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. घरचे सगळे दोघांनाही बाहेर काढतात. एक दिवस सायली अर्जुन कुसुमताईच्या घरी जातात. त्यानंतरला पुन्हा तो आपल्या बायकोला अधिकार देण्यासाठी, बायकोचे घरच्या सुनेचे अधिकार देण्यासाठी तिला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो आणि स्वतः तिचा गृहप्रवेश करून बायकोच्या अधिकाराने, मानाने तिला सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करायला सांगतो. त्यानंतर इथे आता तिला खूपच कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. घरातले लोक तिच्याबरोबर जरा इथे रूढ वागत असतात, तिला इथे मान देत नसतात, तरीसुद्धा सायली सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता बास झालं, आता माझं कामाकडे खूप दुर्लक्ष झालं होतं, आता आधी मला माझ्या फर्मकडे लक्ष द्यायचं आहे. खूप केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत,
खूप साऱ्या मीटिंग असतात त्या इथे पोस्टपोन करण्यात आलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता कामाकडे खूप दुर्लक्ष झालं. आता मला माझ्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. घरातल्यांना सगळ्यांना मी सांभाळून घेईन. तुम्ही आता तुमचं ऑफिस सांभाळा. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर. माझ्या खूप साऱ्या केसेस ऑफिसमध्ये येऊनसुद्धा मी त्या घेतलेल्या नाही आहेत. सगळ्यांना मी नकार कळवला होता. कारण प्रेक्षकांनो, ज्या दिवशी अर्जुनपासून सायलीला दूर करण्यात आलेली असते, अगदी त्या दिवसापासून अर्जुनचं लक्ष ऑफिसकडे अजिबात नसतं. अर्जुन प्रत्येक दिवशी चाळीमध्ये जात असतो सायलीला भेटायला, सायलीचा राग घालवायला, मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला. तर इकडे आता अर्जुनचे सगळे दिवस चाळीमध्ये गेलेले असतात. तेव्हा त्याने ऑफिसची सगळी जबाबदारी चैतन्याला दिलेली असते. पण इथे अर्जुन इतका टेन्शनमध्ये असतो की चैतन्यसुद्धा ऑफिसला जाऊ शकत नसतो. त्याचंही संपूर्ण लक्ष अर्जुनच्या तब्येतीकडे आणि अर्जुनच्या प्रेमाकडे असतं. कारण त्याला काही करून अर्जुनचं प्रेम त्याला मिळवून द्यायचं असतं. त्यामुळे इथे अर्जुन आणि चैतन्य दोघांचंही ऑफिसकडून दुर्लक्ष मात्र झालेलंच असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता आपल्याला आपल्या फर्मकडे लक्ष द्यायचं आहे. चैतन्य आणि आपली फर्म पुन्हा एकदा नावारूपाला आणायची आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे आता तुझी बायको, तुझं प्रेम तुझ्याजवळ आहे ना, आता तू ऑफिसकडे व्यवस्थितरित्या लक्ष देशील. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, ते तर होणारच आहे. आता माझी बायको माझ्याजवळ आहे, माझं प्रेम माझ्याजवळ आहे. शेवटीला हा अर्जुन सुभेदार आत्तापर्यंत एक केस हारलेला नाही आहे. तो प्रेमाची केस कशी काय हारणार होता, आणि तीसुद्धा स्वतःची. तेव्हा इथे आता अर्जुन सायली घरी आल्यामुळे खूपच जास्त खुश असतो. तो म्हणतो की आता नाही, आता पहिली केस जी मला हातामध्ये घ्यायची आहे आणि ती पूर्ण शेवटपर्यंत लढायची आहे, ती म्हणजे मधुभाऊंची केस. तर इकडे विलास मर्डर केस ही पुन्हा एकदा अर्जुनला आता हाती घ्यायची असते आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून कायमचं घरी आणायचं असतं. अर्जुनचं म्हणणं असतं की सायलीने माझ्याबरोबर लग्न फक्त आणि फक्त मधुभाऊंसाठी केलं होतं. नंतर आमचं लग्न हे आता सक्सेसफुल झालेलं आहे. आमचं प्रेमात रूपांतर झालं आणि आम्ही खरोखर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण तरीसुद्धा आमचा मेन मोटिव्ह काय होता, तर सायली हिने माझ्याबरोबर लग्न केल्यानंतर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून मी सोडून घेऊन येणार आणि आता मला माझा शब्द हा पाळायचा आहे, असं अर्जुन म्हणतो. त्यानंतरला इथे आता सायली कायमची अर्जुनची होऊन ती घरी आल्यानंतर अर्जुन मधुभाऊंना भेटायला जातो. अर्जुन मधुभाऊंना भेटायला गेल्यानंतर तो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणत असतो की मधुभाऊ, जे झालं ते झालं, सगळं मागे टाका. तुमची केस आधी मला द्या बरं. तर इकडे ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून तुमची केस काढून घ्या आणि ती मला द्या. मला तुमची केस लढायची आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात ना, थोडा विश्वास अजून ठेवा. मला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आता थोडाच वेळ फक्त उरला आहे. फक्त थोड्याच दिवसांमध्ये मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, तेव्हा मी तुमच्यावरती रागवलो होतो म्हणून ॲडव्होकेट जोशी यांना केस दिली होती, पण आता नाही. आता मी त्यांच्याकडून माझी केस आधीच काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी माझं वकीलपत्र देतोय. तेव्हा इकडे मधुभाऊंनी आधीच ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून आपली केस काढून घेतलेली असते आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा ते आपलं वकीलपत्र आता अर्जुनला देतात. तेव्हा अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, मी तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही आहे. मी तुम्हाला लवकरात लवकर इथे निर्दोष सिद्ध करून बाहेर काढण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका. या साक्षीने जे काही ॲडव्होकेट जोशी यांच्या वेळेला पुरावे सादर केले होते ते सगळे कसे खोटे आहेत हे मी लवकरच सिद्ध करणार आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे सगळं करून दाखवाल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता वकीलपत्र मिळाल्यानंतर लगेचच अर्जुनने इथे कोर्टामध्ये आता पहिलीच तारीख घेतलेली असते. कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे इथे साक्षीला आणि प्रियाला सुद्धा त्याची नोटीस गेलेली असते. तेव्हा साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. आता कुठे याने लग्न केले आणि लगेच कोर्टाची तारीख मधुभाऊने आपलं वकीलपत्र अर्जुनला दिलं वाटतं, म्हणून इथे आता साक्षीच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकलेली असते. ती घाबरलेली असते की आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बायको होती, तरीसुद्धा अर्जुनने मला जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी केली होती आणि आता तर काय, अर्जुन त्याची खरी खरी बायको झालेली आहे आणि मधुभाऊ खरे सासरे. त्याच्यामुळे आता अर्जुन मला काही सोडणार नाही.
त्यानंतरला इकडे आता अर्जुन पूर्ण जोर लावणार आहे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि मला जेलमध्ये टाकण्यासाठी. तेव्हा इथे आता साक्षी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, अण्णा मी आता काय करू? तेव्हा अर्जुन इथे आता काही करू शकतो हे महिपत शिकरेला माहिती असतं, पण तरीसुद्धा तो आपल्या मुलीला खोटा खोटा धीर देत असतो आणि म्हणत असतो, तो अर्जुन सुभेदार काही करू शकणार नाही आहे, तो अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतरला कोर्टाची तारीख आलेली असते. सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात आणि त्यानंतरला इथे आता अर्जुनने पुन्हा एकदा मधुभाऊंची केस घेतल्यामुळे आता ओपनिंग स्टेटमेंट त्यालाच द्यायला सांगतात. जजेस पण आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंची केस पुन्हा एकदा मीच घेतलेली आहे आणि आतापर्यंत मी कोर्टामध्ये साक्षी विरोधात जे काही पुरावे सादर केलेत ते तर कोर्टाला आधी माहितीच आहेत आणि ते रेकॉर्डमध्ये सुद्धा आहेत. तर तुम्ही रेकॉर्ड चेक कराल तर इथे साक्षीने जे जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत ते सगळे खोटे होते हे मी आधीच सिद्ध केलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा तिने एका मुलीला सादर केलं होतं, ती जाधव नावाची जी काही मुलगी होती ती सुद्धा खोटी साक्षीदार होती हे कोर्टामध्ये मी सिद्ध केलं होतं. त्यानंतरला साक्षीने एक दारू पियाल्याचा व्हिडिओ तिने सादर केला होता आणि त्याच्यामध्ये ती चालत चालत येते आणि उलटी करते, म्हणजे ती दारू पिऊन कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी गेली होती असं त्यावेळेला ती सांगत होती. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला दारू पिऊन ती दारूच्या नशेमध्ये एका वेगळ्या ठिकाणी गेली होती, ती वात्सल्य आश्रमामध्ये नव्हती असा व्हिडिओ जो तिने सादर केला होता तो व्हिडिओसुद्धा खोटा होता, कारण महिपत शिकरेने तिला तसं करायला सांगितलं होतं. ती व्हिडिओ क्लिपसुद्धा मी कोर्टामध्ये सादर केले. याचाच अर्थ जजेस हा होतो साक्षी शिकरेने आत्तापर्यंत जे काही पुरावे सादर केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत. मग जर ती निर्दोष आहे तर मग ती खरे पुरावे सादर का करत नाही आहे? तिला खोट्या पुराव्यांची गरज का पडते? आणि आतापर्यंत जेवढे पुरावे सादर करण्यात आलेत तेवढे खोटे आहेत हे मी कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे असं अर्जुन म्हणतो. आता राहिला प्रश्न इकडे साक्षी शिकरेने शेवटच्या वेळेला पुरावे सादर केले होते त्यांचा. तर साक्षी शिकरेने त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती एका अशा ठिकाणी गेली होती जिथे तिच्या भावावरती अंत्यसंस्कार होणार होते. तर तिचा भाऊ म्हणजे कोण? तर तिच्या आईच्या अनैतिक संबंधातून इथे जन्म झालेला मुलगा असं साक्षी शिकरेचं म्हणणं आहे, बरोबर की नाही? आणि त्याचं नाव आहे तर इथे शुभम विचारे असं त्या मुलाचं नाव सांगण्यात आलेलं आहे आणि तो मुलगा हा तिचा भाऊ आहे, म्हणजे तिच्या आईचे एका वेगळ्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याच्यातून त्या मुलाचा जन्म झाला होता आणि हे साक्षी शिकरेने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे जज साहेब तुम्ही बघितलं तर साक्षीने आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत. आता हे खरं स्टेटमेंट आहे की खोटं हे या सगळ्यावरून सिद्ध होणार आहे. तर इकडे ती खरं बोलत असेल तर तिने तिच्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले नाही आहेत, तिने खरी घटना सांगितली. पण जर हे सगळं खोटं स्टेटमेंट असेल तर मात्र तिने तिच्या स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला सुद्धा साक्षी शिकरेने मागचा पुढचा विचार केलेला नाही आहे, हे आता सिद्ध होणार आहे. तर इकडे साक्षीने जे पुरावे सादर केले होते ज्याच्यामध्ये तिचा भाऊ जो विचारे जो 12 वर्षांचा होता आणि तो इथे आता मेल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारावरती ती त्या दिवशी गेली होती ज्या वेळेला विलासचा खून झाला, म्हणजे त्या वेळेला ती आश्रमामध्ये नव्हती असं तिने सांगितलं होतं. तर आता मला साक्षीला काही प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा तिला विटनेस बॉक्समध्ये मी बोलावतो. तेव्हा इथे आता जज साहेबांनी सुद्धा परवानगी दिलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यावेळेला ज्या वेळेला मधुभाऊंची केस ॲडव्होकेट जोशी हँडल करत होते त्यावेळेला तुम्ही जे स्टेटमेंट्स दिलं होतं ते आता पुन्हा तुम्ही कोर्टाला एकदा सांगा. तेव्हा इकडे आता साक्षी म्हणते की त्यावेळेला सांगितलंय ना, पुन्हा पुन्हा सांगून मला माझ्या आईचा अपमान करायचा नाही आहे. तेव्हा इकडे आता जज साहेबसुद्धा म्हणत असतात की तुम्हाला सांगावं लागेल, हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता, त्यावेळेला स्टेटमेंट दिलात ना, मग आतासुद्धा द्या. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो थँक्यू जज साहेब, आणि आता तुम्हाला ते स्टेटमेंट द्यावंच लागणार आहे. तेव्हा इकडे साक्षी म्हणते की अगदी बरोबर, मी जे सांगितलं ते खरं होतं, मी माझ्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. तेव्हा इथे आता ते डेथ सर्टिफिकेटसुद्धा तिने सादर केलेलं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही जे डेथ सर्टिफिकेट सादर केले त्याच्यावरती तुमच्या भावाची जी काही जन्म तारीख आहे आणि जो काही मृत्यू तारीख आहे ती जर तुम्ही बघितलीत ना तर तो 12-13 वर्षांचा मुलगा आहे, बरोबर? तेव्हा साक्षी म्हणते अगदी बरोबर, तो 12 वर्षांचाच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणि तुमच्या आई जाऊन किती वर्ष झालीत काही सांगू शकाल का?
तुम्ही किती वर्षांच्या असताना तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की मी 8-9 वर्षांचे होते तेव्हा माझी आई मला सोडून गेली. तेव्हा इकडे आता अर्जुनने असा काही कोर्टामध्ये पुरावा सादर केलेला असतो ज्याच्यावरून हे सिद्ध होतं की साक्षी शिकरेने जे काही आपल्या भावाबद्दलचं स्टेटमेंट दिलेलं आहे ते एकदम खोटं आहे. कारण इथे आता अर्जुनने डेथ सर्टिफिकेट आणलेलं असतं साक्षी शिकरेच्या आईचं. तर इथे साक्षी शिकरेच्या आईचं जे डेथ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तिची डेथची जी तारीख आहे ती साक्षीने सांगितलेल्या तिच्या भावाच्या जन्माच्या आधीची आहे. म्हणजे ज्या भावाचं नाव तिने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं की माझा भाव हा 12 वर्षांचा होता, माझ्या आईच्या अनैतिक संबंधातून त्याचा जन्म झाला होता, हे सांगतानाही मला लाज वाटते. पण तरीसुद्धा सत्य जी काही परिस्थिती आहे ती मला कोर्टामध्ये सांगायची आहे, अशा शब्दामध्ये तिने जे स्टेटमेंट केलं होतं ते तिच्या आईच्या चारित्र्यावरती तिने शिंतोडे उडवले होते. स्वतःची कात्री वाचवण्यासाठी तिने आपल्या आईला सुद्धा सोडलेलं नसतं. जी आई म्हणजे सगळ्यांसाठी देव आहे, आई म्हणजे आपलं सर्वस्व असतं, पण इथे साक्षीने आपल्या आईला सुद्धा सोडलं नसतं. तर इकडे अर्जुनने आता तिच्या आईचं कोर्टामध्ये डेथ सर्टिफिकेट सादर केल्यानंतर खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. विलास मर्डर केसमध्ये असं सांगितलं जातं आहे की विलासचा खून हा मधुभाऊंनी केलेला आहे आणि साक्षी त्यावेळेला तिथे नव्हती असं तिचं म्हणणं आहे. आणि ती तिथे नव्हती हे सिद्ध करण्यासाठी तिने कोर्टामध्ये जे जे काही पुरावे सादर केलेत ते सगळे पुरावे तिने खोटे सादर केलेले आहेत. मग जर साक्षी शिकरे त्यावेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला जर आश्रममध्ये नव्हती तर मग ती कुठे होती हे सादर करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी तिला खोट्या पुराव्यांचा आधार का घ्यावा लागतोय? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता तुम्ही जर साक्षी शिकरेच्या आईची जन्मतारीख बघाल आणि त्यांची जी डेथ सर्टिफिकेट जे आहे त्याची तारीख बघाल तर त्या मुलाचा जन्म होण्याच्या आधीच साक्षी शिकरेच्या आईचा मृत्यू झालेला आहे. मग आता जर त्या जिवंतच नव्हत्या तर मग नवीन मुलाला जन्मच कसा देणार? तर इकडे साक्षी शिकरे निदान तुमच्या नवीन भावाचा जन्म करण्याच्या आधी तुमच्या आईची मृत्यूची तारीख तरी तुम्ही बघितली असतीत तर बरं झालं असतं. कोर्टामध्ये आपल्या आईबद्दल इतकं खोटं बोलताना अजिबात लाज नाही वाटली का? स्वतःला वाचवण्यासाठी आईचा वापर करून घेतलात, त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांची लाज काढलीत कोर्टामध्ये. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणतो की जर हे खोटं असेल तर महिपत शिकरेला विचारा, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचा जो फोटो आहे त्याच्यावरती तुम्ही जन्मतारीख आणि मृत्यू तारीखसुद्धा बघू शकता. तर इथे साक्षीने ज्या भावाचा जन्म सांगितलेला आहे ना आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करायला ती गेली आहे, तो मुलगासुद्धा जिवंत आहे, तो मुलगा मेलेला नाही आहे. आणि तो मुलगा ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो तिथे जाऊन त्याच्या नावाची तुम्ही चौकशी करू शकता. तो 12 वर्षांचाच मुलगा आहे, त्याचं नाव अक्षय विचारेच आहे. पण त्या मुलाचा मृत्यू झालेला नाही आहे. तर इथे त्याच्या आईवडिलांना पैसे देऊन त्याच्याकडून त्या मुलाचं नाव आणि फक्त त्याचा जन्म हा घेतला होता आणि त्याच्यावरून तो 12 वर्षांचा आहे आणि त्याचा मृत्यू झाला. ही सगळी कहाणी या लोकांनी रचलेली आहे. तेव्हा इथे आता त्या मुलालासुद्धा कोर्टामध्ये सादर केलं जातं. त्याचं नाव अक्षय विचारेच आहे आणि तो 12 वर्षांचाच मुलगा आहे, हे सुद्धा आता अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं. तेव्हा इथे कोर्टाला असे काही पुरावे आता मिळालेले असतात ज्याच्यावरून हे सिद्ध झालेलं असतं की साक्षी ही वारंवार खोटे पुरावे सादर करते आणि त्याचबरोबर कोर्टाचा वेळसुद्धा वाया घालवते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जर इथे साक्षी खोटंच बोलते, मधुभाऊंनी खून केला आहे असं स्टेटमेंट दिलं आहे कुणी, तर इथे प्रिया मधुकरने म्हणजेच तन्वी किल्लेदार हिने सांगितलं आहे की विलासचा खून होताना इथे तिने विलासचा खून होताना फक्त मधुभाऊंना बघितले, साक्षीला नाही. कशावरून तुम्ही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय? असा एक तरी पुरावा तिने सादर केला आहे का? तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही तन्वी किल्लेदार हिच्या बोलण्यावरती विश्वास का बरं ठेवताय? तर इकडे तिने फक्त सांगितलं की ती आय विटनेस आहे, कशावरून ती खोटं बोलत नाही आहे. कारण त्यावेळेला साक्षी शिकरे आणि तन्वी किल्लेदार यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियालासुद्धा कोर्टामध्ये हजर राहायला सांगतो आणि तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावून तिला तेच प्रश्न विचारतो की तुझ्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा आणि मधुभाऊंच्या बोलण्यावरती विश्वास का नाही ठेवायचा? तू तिथे आय विटनेस होती, कशावरून तू खरं बोलतेस? ज्या मधुभाऊंनी लहानाचं मोठं केलं
ते खोटं बोलतायत आणि जिच्याबरोबर फक्त थोडीशी तुझी ओळख झाली होती, ती जेव्हा वात्सल्य आश्रम हे खरेदी करण्यासाठी आली होती, तेव्हा पहिली तूच व्यक्ती होतीस जी बोलली होतीस की वात्सल्य आश्रम या लोकांना विका, हो की नाही? मग कशावरून तू पैशांसाठी खोटं बोललेली नाही आहेस? तेव्हा इकडे आता अर्जुनने प्रियावरती सुद्धा पलटवार केलेले असतात आणि त्यामुळे इथे अर्जुनने असे काही कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले असतात, त्यांच्यामुळे इथे जज साहेबांना आता दखल घ्यावी लागते, कोर्टाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते की साक्षी शिकरे वारंवार खोटे पुरावे सादर करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न का करते. याचा अर्थ हाच होतो की विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलेला आहे वात्सल्य आश्रमासाठी. त्यामुळे इथे आता विलास मर्डर केसमध्ये साक्षी खरी गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं असतं, म्हणूनच ती स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या पुराव्यांचा आधार घेते हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत साक्षीला इथे कायमची जेलमध्ये टाकलेले असते. कोर्टाने सुद्धा इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. निर्दोष सिद्ध करून इकडे साक्षी शिकरेला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते आणि तिला 50,000 रुपयाचा दंडसुद्धा सुनावलेला असतो, कारण का तिने कोर्टाचा विनाकारण वेळ वाया घालवलेला असतो. तर अशा रीतीने इथे साक्षीचा चांगल्या पद्धतीने बँड वाजवत अर्जुनने इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून कोर्टातून अगदी हसत खेळत बाहेर काढलेलं असतं आणि इथे सायलीला जो शब्द दिलेला असतो की मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करेन, तो शब्द त्याने आता पाळत त्याने तो पूर्ण सुद्धा केलेला असतो. त्यामुळे मधुभाऊ अर्जुनला थँक्यू म्हणतात आणि त्यांना भरपूर आशीर्वाद सुद्धा देतात.